छोटीशी चूक घडते आणि मग त्याचा मनस्ताप संपूर्ण समाजाला भोगावा लागतो। अशी घटना उरणमध्ये घडलीये। ही घटना म्हणजे यशस्वी या तरुणीची क्रूरतेने झालेली हत्या। ही छोटीशी चूक उरण पोलीस यंत्रणेकडून झालीये। उरण पोलिसांनी यशस्वीच्या मिसिंग तक्रारीची पाहिजे तशी दखल घेतली नाही। एरवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नागरिक आल्यावर जसे पोलीस वागतात तसेच मृत यशस्वीच्या बाबतीत पोलीस वागल्याचे दिसतायत। तरुणी मिसिंग आहे त्याचे गांभीर्य पोलिसांनी घेतलेच नाही। इतर मिसिंग केस सारखे या तक्रारीकडे पाहिले आणि यशस्वीची केस घेऊन तिच्या पालकांना वाटेला लावले। उरण पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास उरण पोलीस यशस्वीच्या पालकांशी कसे वागले असतील हे दिसेलच। भारतीय संविधानाने महिलांना विशेष अधिकार दिले आहेत हेच उरणचे पोलीस विसरून गेलेत। नाहीतर तातडीने पोलीस यंत्रणेने यशस्वीचा शोध घेतला असता, मात्र पोलिसांनी शोध घेतला नाही। त्यामुळे लोक खुलेआमपणे उरण पोलिसांच्या विरोधात बोलत आहेत। उरणमध्ये अवैध धंदे, धाब्यांवर दारू विक्री, गुटखा, दारू, ड्रग्ज, नशेली पदार्थ यांची विक्री केली जाते। त्याबद्दल उरण पोलीस कधीही गंभीर झाले नाहीत। पत्रकारांनी या अवैध धंद्यांविरोधात वारंवार आवाज उठवले तरी पोलिसांनी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही। त्यामुळे पोलिसांविरोधात उरणच्या जनतेत रोष होता। तोच रोष निष्पाप यशस्वीच्या हत्येनंतर पब्लिक आउट क्रायच्या रूपाने बाहेर पडला। लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। 2 दिवस सर्व धर्मीय, सर्व जातीय उरणकर यशस्वीसाठी रस्त्यावर आले। रविवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी गांधी चौकात उरणकरांनी जमून आरोपी आणि पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला। त्यानंतर गांधी चौकातून संतप्त लोक पोलीस ठाण्यात आले। तेथेही जोरदार घोषणाबाजी सुरू होती, तीही अर्थातच आरोपी आणि पोलीस यंत्रणेविरोधातच। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।